जागा झोपू दे ना. बाहेर जाऊन धावाच करायची या पोटातून बाहेर गेल्यावर. अरे पण आईची योगासनांची वेळ झाली. उठ, सकाळ झालीये. सकाळ नाही संध्याकाळ झाली. आईचं माहितीये ना, दिवसात केव्हाही आठवतं तिला, अरे योगासनं करायची राहिली तेव्हा ती करते. रात्री 2:30 वाजता योगासनं करत होती ती. अरे पण साडे उठ ना, तू किती पसरून झोपलास. उठ ना. कुठे या पोटात जुळे म्हणून एकत्र जन्माला आलोय देवालाच माहित. हा मला ते आठवड्यातले 2 दिवस सहन होत नव्हते, आता आयुष्यभर कसं सहन करू. मला तुझ्यासोबत एकत्र राहायची हौस नाहीये. जाड्या जा ना तिकडे. अगं कुठे जाऊ, आपला काय 2 बेडरूमचा फ्लॅट आहे का. एवढीशी रूम बापली. दूसरा आसन कपाल भारती. आई आई अगं या अवस्थेत कपालभाती नसते करायची. अगं आई नको ग नको, ऐक ना. अगं तू कपालभाती करतेस, रात्रीचा वरणभाती खाली येतो ग. एक सूचना, यह आसन गर्भवती स्त्री ना करे. होय. बाबाचं बरोबर ऐकलंस, मी सांगते ते ना ऐकत. बाबाच्या नादी लागू नको, धंद्याला लागशील. चला आता आपण ओमकार लावू. असा कंप का होतो सगळीकडे. अरे आई ओमकार लावतीये. आई नको ग, सगळं खाली हलतंय. आई ए आई ही अशी ना ऐकणार आता. काय रे, शांत बसा की जरा. साड्या आईला लात का मारलीस. आई शांत हो. आई शांत हो. आई शांत हो. बरं वाटलं ग, बरं वाटलं. अगं झोपू दे ना. झोपू कधी. आई रात्रभर झिंगाट ऐकत असते. अरे जाड्या, आई हे सगळं आपल्या वाढीसाठी करत असते. अगं अजून किती वाढू, मिशा आल्यात. अजून वाढलं तर दाढी सकट जन्म घेईल. कोण असेल बरं आतमध्ये, मुलगा की मुलगी. मला तर बाई दोन्ही मुली चालतील. आई आता बस मी शाउपटीत. असं ना, बाबा बोलले त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी चालेल म्हणून. हा दोन्ही मुलं असली तरी चालतील. आता बस मिशा चिपकवत. काही झाले तरी तुम्ही आम्हाला प्रियच रे बाळांनो. बाप कुठं राहिला. हॅलो समीर, अरे कुठे आहेस तू. किती वाजता किती वेळेवर येत जा. तुला कधीच वेळेवर येता येत नाही का. किती वाजले, किती 8 वाजता येणार. 8 वाजले ना गदड्या, किती वाजले. तुला 1000 वेळा सांगितलं माझ्या पोटात 2-2 बाळ आहेत, 2-2 बाळ आहेत, 2-2 बाळ आहेत. तुला कधीच कसं कळत नाही रे. अगं याचा विचार तू कर, तुझ्या पोटात 2-2 बाळ आहेत. पत्ता मला आवडत नाही. आई किती का संताप करशील. शांत हो. ती चिडली की इथं सगळे आतमध्ये सुनामी येते ग. तुला सांगतो, हा जो कोण समीर नावाचा माणूस आहे ना, लय डेंजर. माणूस काय म्हणतोस. आपले बाबा आहेत ते. आई आई ग, आई ग, आई. बाबा आहेत, बाबा म्हणे. झोपली वाटतं आई. वाकडे कसे झालो आपण. बाबा ना काही कामाचं ना, तुला सांगतो माहितीये. बाबा बाबा कशाला त्या मित्रांबरोबर थांबायचं. ही भडकते उगाच मग. अरे पण मला ना आईचं पण कधी कधी अतिच वाटतं. बाबा काय करतात, मित्रांसोबत फक्त बसतातच ना. घरात बसण्याऐवजी बाहेर जाऊन बसतात, इतकंच. ही तुझी अक्कल. अगं ते बसणं वेगळं
आई काहीतरी सांगत होती काय? ते बसल्यावर काहीतरी पितात. त्याविषयी बसतो म्हणून गेले, मित्र झोपलेल्या अवस्थेत घेऊन आले. ए साड्या, मला झोपण्यावर आठवलं. गेले 2 दिवस बाबा आई सोबत आईच्या बाजूला का नाही झोपत? अगं परवा बाबांनी कांड केला. काय केलं? रात्री झोपले होते ना, बाबांनी आईच्या पोटावर पाय टाकला. नेमका तो माझ्या नाकावर. मी असा गुदमरलो ना आतमध्ये. पण मग मला कसं नाही कळलं? अगं तू खालच्या बाजूला होतीस खालच्या बाजूला? आणि मुळात तुझ्या नाकावर काय ठेवलं तरी तुला कळतं? रबराचा गोळा आहे नुसता. अगं माझ्या नाकाला बघ हाड आहे, हाड. असू दे. हा बाबा आहे ना, बाबा तोच त्रास देतो तुला माहितीये. नंतर आईने रात्री 2:30 वाजता असा कुदवलाय बाबाला. तेव्हापासून तो बाहेर झोपतो तिकडे. अरे बापरे. साड्या, हे धक्के का बसतायत? बाबा आले वाटतं. भांडण सुरू झालं कधीतरी माझा विचार करत जा ना सम्या. आता हो मला ऑफिस मध्ये नाही सोडलं बॉसने. मी काय करू मग? पण सांगायचं ना, नाही लेट पर्यंत थांबू शकत. आपल्या घरात एक गरोदर बायको आहे ना इकडे. हळू. हा, काळजी नाही घेता येत जरा तुम्हाला? हो ग हळू. काय म्हणतायत मुलं, काय म्हणतायत? बाबा आम्ही खूप छान आहोत. तुम्ही कसे आहात बाबा? हळू रे. बाबूनी लात मारली. तू बाबांना लाथ का मारलीस? अगं पण तो नेमका माझ्या नाकावर कान लावून बसलेला. श्वास गुदमरला ना माझा. हा बाबा ना, हा कशाला येतो ग? म्हणजे ह्याच्याशी काय संबंध आपला? उगाच मध्ये मध्ये म्हणजे येतो. ह्या बाबाचा आणि आपला काहीच संबंध नाहीये. काहीच संबंध नसतोय बाबा बिबाचा. आपण कोणाच्या पोटात आहोत? आईच्या. बाबाच्या आहोत काय? मग बाबाचा काय संबंध नाही. हा उगाच मध्ये मध्ये शायनिंग मारायला येतो. खोटं वाटतं ना तुला? तू हास्य जत्रा बघत जा. प्रत्येक स्किट मध्ये उगाच शायनिंग मारायला घुसतो. अगं खरंच बाबूने लात मारली मला. बघ, ते सुद्धा सांगतायत जरा लवकर येत जा म्हणून. अरे चालतंय. अरे शाण्या. अरे बाबा तुमच्या आईचा गो. परत लाथ मारली त्याने. तू काय म्हणालास बाबांना? तुमच्या आईचा गो म्हणजे मला नाही माहित. बाबाच काल एका रिक्षावाल्याला बोलले. काय झालं, रिक्षा थांबत नव्हत्या ना. मग एका रिक्षावाल्याला बोलले, ए तुझ्या आईचा गो थांब ना. मग तो थांबला आणि बोलला, जा नाही टकल्या करून निघून गेला. म्हणजे आपल्या बाबाचं नाव टकल्या आहे? असेल बाबा, सगळे बोलतात टकल्या टकल्या. चला आता आपलं नेहमीच सेल्फी. स्माइल प्लीज. 1. हे काय? हे काय? हे काय? लिबर्टी. लिबर्टी. बाबा वी आर रेडी. रेडी. 1, 2, 3. बापरे. ए आई, बस झाली फालतूगिरी. हाकल त्याला. आई भूक लागली अगं. ए सम्या, मला भूक लागली रे. आई खूप भूक लागली अगं. आई ग, भूक लागली सम्या, खूप भूक लागली. हॅलो. सम्या, पोटात कावळे ओरडतात. कावळे नाही ग, पोरं ओरडतात. आपल्याला कावळे बोलतात. आई वेफर्स पाहिजे, वेफर्स. हे सम्या, मला वेफर्स का कसे वाटतात? हे घे. ही तू आणलीस? वेफर्स आई वेफर्स. मला पण वेफर्स. ह्याला वेफर्स, मला पण नाही वेफर्स. मी मागितलं वेफर्स. मी वेफर्स. वेफर्स मी वेफर आले वा. हे झाड्या, हे बघ अख्खा वेफर आला. म्हणजे आई चावून नाही खात. लिबर्टी का लिबर्टी. क्रिएटिव्हिटी बघ ना, कुठे लॉजिक शोधते. सॉरी, वेफर मी मागवलेले, मीच खाणार आहे. नाही आपलं ठरलं होतं ना, जे काही येईल ते 1/2 करून खायचं. अगं पण माझं आता 2/1 झालंय. मी एकटाच खाणार. नाही मी नाही. खजाड्या, मी पण आता बघ काय मागते. आई मला जिलेबी खावीशी वाटते. सम्या, अरे मला जिलेबी खावीशी वाटते. अगं जिलेबी 1 मिनिट आणले. आई जिलेबी. सम्या जिलेबी. हो जरा त्याचं नाव सम्या पण आहे. सम्या.
समय समय पे बदलता है इसका नाम. टकल्या सम्या बाबा. तर ही घे, ही घे. आई जिलेबी लवकर. सावकाश. आई आधी मला समोसा हवाय. सम्या मला समोसा खावासा वाटतो आता. हातातली जिलेबी खाणं आधी मग समोसा खा. नाही आई आधी समोसा. अरे समोसा. अरे समोसा खावासा वाटतोय. आई जिलेबी. हे घे समोसा घे. हा घे, हा घे, हे घे. आई समोसा. आई जिलेबी. समोसा. आई जिलेबी. समोसा. आई जिलेबी. समोसा. अगं, काय हे आईने सगळी किचमिडी करून टाकली. ही काय पद्धत आहे का? कुठले डोहाळे जरा जपायलाच पाहिजे हो आपल्याला. वा वा बरं वाटलं रे. दोन्ही चवी मस्त लागल्या. वा तुझ्या आता रोजचा आपलं झिंगाट. जिंगाट. ए, येस तीन येस बाबा. आई नको आई. आई लय Why वांदे not? होतं, आई. चलो. मला हवंय झिंगाट. तू अगं, नको ना. नको ना आई. आई झिंगाट. आई नको झिंगट माझा. लाव. 1 2 3 स्टार. आई नको हे आई. आई आई नको हे. आई हे. ए, आई आई बस. मी आता मला इथे राहायचं नाही. मी आता इथून बाहेर चाललोय. मला राहायचं नाही. साड्या, तू तर इथे राहिला नाहीस, तर मी इथे एकटी काय करू? मी पण येते तुझ्यासोबत. चल मग. अरे मला बाहेर काढा. आई ऐक सम्या मला वाटतं वेळ आली सम्या. काय? सम्या मला त्रास होतोय. वेळ आली सम्या. काय करू? सम्या लवकर काहीतरी कर. सम्या काहीतरी कर. काय आम्ही करू? आलो. बाहेर काढा आम्हाला. सम्या काहीतरी कर. अरे काय करू? बिस्किट करू? सीट कुठे घेतो आता?